केंद्रीय मंत्री तथा लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांना अज्ञात व्यक्तीनं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिलेली आहे। या घटनेच्या निषेधार्थ लोक जनशक्ती पार्टीचे नेते तथा मराठवाड्याचे संघटक राजेश वाहुळे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांना निवेदन देऊन सदरील घटनेचा निषेध केलेला आहे आणि तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी या ठिकाणी राजेश वाहुळे व त्यांच्या समर्थकांनी केलेली आहे। ही मागणी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सुद्धा वाहुळे यांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केलेली आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। आज आपण उपजिल्हाधिकारी महोदयांना जे निवेदन दिलेलं आहे त्याचं काय कारण? आज आम्ही लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्यावर जो बॉम्बने हल्ला करण्याची अशी धमकी देण्यात आलेली आहे त्याचा आम्ही मराठवाडा लोक जनशक्ती पार्टीने जाहीर निषेध करत आहोत व पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्यात निवेदन सादर करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना आज आम्ही निवेदन सादर केलं आहे।